संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील माऊली नगर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या 3 बिबट्यांपैकी एक बिबट्या अखेर जेरबंद, एक मोर, एक वासरू व 2 कुत्रे यांच्यावर हल्ला करत बिबट्यांनी शिकार केली होती। यामुळे परिसरात भीतीदायक वातावरण। निलेश मधुकर दिघे व तबाजी कचरू दिघे यांनी वन विभागाकडे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली असता वन विभागाने निलेश मधुकर दिघे यांच्या शेतात 29 एप्रिल रोजी पिंजरा लावला होता। भक्ष्याच्या शोधात रात्री 3 पैकी एक बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला। निलेश दिघे यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रमेश पवार, वनरक्षक IV जारवाल, वन कर्मचारी बाबासाहेब दिघे, LP आहेर, SK ढेरेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यास संगमनेर खुर्द येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत हलविले। या निसर्गामध्ये बरेच काही जंगलामध्ये हिंडणाऱ्या फिरणाऱ्या वाघांचा प्रकार असणारा बिबट्या वाघ गेल्या 4 महिन्यापासून ह्या सर्वे नंबरमध्ये उदाहरणार्थ तिगाव ते वामनवाडी पर्यंत या बिबट्याचा 2 पिल्लं आणि 1 वाघीण असं ह्या तिघांचा संचार असून यांनी बरेच काही शेळ्या, बकरं, वासरं बरेच काही फस्त केले, परंतु ग्रामस्थांनी त्याचा विचार न करता 4 ते 5 महिन्यापासून विचार न करता आमचे बाबासाहेब दिघे यांनी काल थोडंसं मनावर घेऊन काल त्यांनी इथं आपला पिंजरा आणून ठेवला। तर जंगल रक्षक हे सुद्धा येऊन यांनी काळजी घेऊन हा पिंजरा लावून आज इथं मादीचा 1 पिल्लू आज या ग्रामस्थांच्या हाताला लागलेलं आहे। तर आज सर्व तळेगाव परिसर आणि परिसरातील आमचे ह्या वाघाला बघण्याकरता तळेगाव पंचकृषीतून सर्वच लोक इथं आलेले जमलेले आहेत आणि हा पहिल्यांदा आम्ही तळेगाव परिसरामध्ये बिबट्या बघतो। असा या बिबट्याचा संचार कालावधी ह्या पद्धतीने गेलेला आहे। माऊली नगर परिसरात अजून पिंजरे लावणार असल्याची वन विभागाकडून सांगण्यात आले। बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।